Hello dear students, today we are going to see Standard 12th Appreciation of the Inchcape Rock. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये वर्ग 12मधील पोएम नंबर 3 द इंचकेप रॉक या कवितेचं अप्रिशिएशन कशा पद्धतीने लिहायचं, हाऊ टू राईट अप्रिशिएशन. लेट अस सी धिस व्हिडिओ. अबाउट द पोएम म्हणजेच कवितेविषयी लिहायचं आहे. ती कविता कशावर आधारित आहे, कशाविषयी काय सांगितलं आहे पोएममध्ये, ती माहिती यामध्ये लिहिणं गरजेचे असते. आता या पोएममध्ये नेमकं काय कशाचं वर्णन केलेलं आहे. इट डिस्क्राईब्स जेलसी अँड इट्स हार्श इम्पॅक्ट. म्हणजेच या कवितेमध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे. एक जेलसी म्हणजे दुष्टपणाची भावना वर्णन केल्या गेलेली आहे आणि त्यामध्ये वापरण्यात येणारी जी हार्श आहे, कटुता, त्या कटुतेचं वर्णन या पोएममध्ये केलेलं आहे. सेकंड पॉईंट बघा, अबाउट द पोएट. कवीविषयी माहिती लिहायची आहे. म्हणजे कोणी ही पोएम लिहिलेली आहे ते सुद्धा पाठ करून तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे पोएटचं नेम काय आहे हे सुद्धा स्पेलिंग सहित तुम्ही पाठ करायला हवं. रॉबर्ट साउथी वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. हे जे रॉबर्ट साउथी आहे, हे रॉबर्ट साउथी हे एक इंग्लंडचे पोएट लॉरेट होते. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. त्यांच्या काही अशा शॉर्ट्स पोएम आहेत की ज्या शालेय विद्यार्थ्यांकरता प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता थीम बघा, नेमकं काय सांगितलेलं आहे. थीमलाच दुसरा शब्द सेंट्रल आयडिया म्हटलं जाते. तर कशाविषयी पोएम आहे, काय नेमकं त्याची मध्यवर्ती कल्पना आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असते. विद्यार्थी मित्रांनो बघा काय घेतलेलं आहे आपण. इफ यू डू बॅड थिंग्स टू पीपल, बॅड थिंग्स विल हॅपन टू यू. मी तुम्हाला वर्गामध्ये शिकवते वेळेस पण सांगितलं होतं, जर आपण दुसऱ्यांचं वाईट केलं असेल तर निश्चितच आपलंसुद्धा काय होत असते, वाईट होते. अशा प्रकारची पोएम आहे. तर यामध्ये नक्कीच आपण सगळ्यांविषयी चांगला विचार करायला पाहिजे आणि जेणेकरून सगळ्यांचं त्या ठिकाणी काय होईल, कल्याण होईल, चांगला विकास होईल. नेक्स्ट पॉईंट बघा कोणता आहे. पोएटिक डिव्हाइस. म्हणजे पोएटिक डिव्हाइस कोणती वापरण्यात आलेले आहे या पोएममध्ये, याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर पोएटिक डिव्हाइस नेमकं काय आहे, म्हणजे नेमकं या पॉईंटमध्ये तुम्हाला जनरली फिगर ऑफ स्पीच कोणते आले पोएममध्ये, कोणत्या पॅटर्नची कविता आहे किंवा यामध्ये कुठल्या प्रकारचं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच, त्याचबरोबर कुणाला म्हणजे कोणत्या पॅटर्न वापरलेला आहे. बरेच वेळा बॅलड पॅटर्न असते नाही का. कधीकधी आपल्याला केवळ एक मोनोपोली अशी कविता वाटत असते. कोणत्या प्रकारची आहे हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. मग त्या कवितेच्या ह्याच्यावरून आपल्याला तिला ठरवायची असते का कशी आहे कविता, का कशाविषयी वर्णन केलेलं आहे, हे सगळं या पोएटिक डिव्हाइसमध्ये तुम्हाला घ्यायचं असते. तर बघा ह्या ठिकाणी पोएटिक डिव्हाइसमध्ये शक्यतो तर फिगर ऑफ स्पीच वापरल्या जात असतात. कोणत्या प्रकारचे आहेत म्हणून ते बघून घ्यायचं. चला काय सांगितलं बघूया. द इंचकेप रॉक इज रिटन इन द फॉर्म ऑफ अ बॅलड. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, बॅलड मीन्स पोवाडा. जे बॅलड हे जे असतात, पोवाडा म्हणजेच काय, फोल्क सॉंग्स. सुरुवातीच्या काळामध्ये कसे लोकगीतं असायचे जे की खूप लांब लचक असायचे, त्याला काही असं लिमिटेशन नव्हतं. तर तशा प्रकारची कविता होती. फिगर ऑफ स्पीच लाईक ॲलिट्रेशन, मेटॅफर, पर्सोनिफिकेशन, ओनोमॅटोपोइया अँड रिपिटेशन आर यूज हिअर. म्हणजेच या कवितेमध्ये तुम्हाला कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहे, कोणकोणते फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये दिसते. सच ॲज जनरली तर कोणत्याही कवितेमध्ये ॲलिट्रेशन असतेच, रिपिटेशन पण आलेलं आहे, त्याचबरोबर मेटॅफर पण या कवितेमध्ये वापरलेलं आहे, इवन पर्सोनिफिकेशन पण वापरलेलं आहे आणि ओनोमॅटोपोइया म्हणजे साऊंडशी रिलेटेड. ओनोमॅटोपोइयाचा अर्थ काय झालेला आहे, कोणता अलंकार म्हणतात त्याला, जे ध्वनी अलंकार म्हटलं जात असते, ध्वनी पुनरावृत्ती अलंकार किंवा ध्वनी अलंकार. तर हा जो असतो हा जनरली फिगर ऑफ स्पीच कसा ओळखला जातो, तर त्या ठिकाणी ज्या ओळीमध्ये साऊंडशी रिलेटेड वर्ड्स आलेला असेल तर अशा वेळेस हा फिगर ऑफ स्पीच घेतला जात असतो. तर तुमच्या पोएममध्ये आलेलं आहे तशा प्रकारचं. ॲज द पोएम वॉज रिटन इन 18th century. ही जी कविता आहे ही केव्हा लिहिण्यात आलेली आहे, 18व्या शतकामध्ये पोएम लिहिण्यात आलेली होती. इट इज रिच विथ सिम्बॉल, इमॅजरी अँड आर्किझम. अतिशय सिस्टमॅटिक ही कविता देण्यात आलेली आहे. इमॅजरी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. नाव नेक्स्ट, स्पेशल फीचर
ऑब्लिक पर्सनल ओपिनियन. म्हणजे स्पेशल फीचर म्हणजे अशी कोणत्या प्रकारची ही कविता दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय फीचर्स आहे, काय म्हणजे गुणवैशिष्ट्य सांगता येईल या पोयमीशी. त्याचबरोबर किंवा तुमचं काय मत आहे ही कविता शिकल्यानंतर किंवा ही कविता अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय वाटते, काय ओपिनियन आहे तुमचं, पर्सनल रिस्पॉन्स का राहील, तर हे तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं असतं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपण काय दिलेलं आहे. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. तर या ठिकाणी यांनी या कवितेमध्ये आपल्याला एक मेसेज दिलेला आहे. तर तो मेसेज कसा आहे. दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. जो कोणी इतरांचं वाईट करेल, वाईट गोष्टी करेल, त्याला शेवटी काय मिळेल, त्याला त्या ठिकाणी पनिशमेंट मिळणार. म्हणजे त्या प्रकारे त्याला शिक्षा होण्यास ते लायक राहील. आय लाईक दिस पोयम व्हेरी मच. जनरली पोयम कोणतीही असली तरी आपल्याला शेवटी लिहित असताना कधीही आय लाईक असंच तुम्हाला त्या ठिकाणी शक्यतो वापरावं लागते. आय लाईक धिस पोयम व्हेरी मच ॲज इट कंटेन्स अ गुड मॉरल स्टोरी. आणि याच्यामध्ये आणखी कशाचा समावेश केलेला आहे. अ गुड मॉरल स्टोरी म्हणजे चांगल्या नैतिक गोष्टीचा वापर बोध यामध्ये आपल्याला घेता आलेला आहे या पोएममधून. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही जे काही पॉईंट्स दिलेले आहे या पॉईंटनुसारच परीक्षेमध्ये अप्रिसिएशन तुम्ही लिहायला हवं. आणि जसं या ठिकाणी तुम्हाला दिलेले पॉईंट्स आहे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला असे पॉईंट टू पॉईंट तुम्हाला लिहिणं गरजेचं राहतेच. कारण पॉईंट टू पॉईंट जर लिहिलं तुम्हाला मार्क्स देणंसुद्धा तेवढंच भाग्य म्हणजे गेन करू शकता तुम्ही. कारण की कसं आहे की तुम्ही यापेक्षाही जास्त तुम्ही लेंथ वाढू शकता उत्तराची. जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी ॲन्सर तुम्ही एक्स्ट्राचं तुम्ही त्यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण फक्त त्याच्याशी मिळते जुळतं तुम्हाला ते लिहिणं गरजेचं राहील. की जे काही या पॉईंटला अनुसरून तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्रीज करून लिहू शकता. पण लिहिताना याच पॅटर्नमध्ये लिहा. सुरुवातीला सगळ्यात पहिले त्याचं पोएमचं हेडिंग, कोणतीही पोएम जरी आली असेल अप्रिशिएशनला तर त्या पोएमचं टायटल द्यायचं. त्यानंतर अबाउट द पोएम, अबाउट द पोएट, थीम, पोएटिक डिवाईस आणि स्पेशल फीचर ऑर ओपिनियन हे पाठ करून ठेवायचं. या पॉईंटनुसारच तुम्हाला त्या ठिकाणी क्रम प्राप्त करणे गरजेची गोष्ट राहील. आणि सगळ्यांनी वहीमध्ये नोंद करून घ्या. आणि ते जे वाटलं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रिसाईट पण करा. म्हणजे चांगल्या प्रकारचं पाठ करून ठेवा का जेणेकरून कोणतंही 8 पोएममधून कोणतीही पोएम आपल्याला पेपरला आली अप्रिसिएशनसाठी तर ते लिहिता येणं गरजेचं आहे. म्हणजे कारण की हे मी का सांगते आहे, कारण धिस पोएम हॅज कॅरी आउट 4 मार्क्स. म्हणजे अप्रिसिएशनच्या टॉपिकला कोणतीही पोएम असेल त्यामध्ये अप्रिसिएशन कोणत्याही पोएमचं जर आलं असेल त्याला 4 मार्क्स ठरलेले आहे. त्याच्यामुळे आपण तेवढं करणे अपेक्षित आहे. लेट अस स्टॉप हिअर. विल मीट टुमॉरो सेम टाईम. थँक्यू.